पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनानं अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण, अन्न व औषध प्रशासन तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे येथील दुर्घटनेत मिथेनॉल या अत्यंत विषारी रसायनाचा वापर झाल्याचं समोर आलंय. इथेनॉलची नामसाधर्म्य असलं तरी मिथेनॉलचं सेवन केल्यास कायमस्वरूपी अंधत्व, कोमा, मूत्रपिंड निकामी होणं तसंच मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अवैधरित्या तयार करण्यात आलेल्या मद्याचं सेवन करू नये. तसंच ढाबे, टपऱ्या आणि इतर ठिकाणी विक्री होणाऱ्या बेकायदेशीर मद्याच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. जिल्ह्यात जनजागृतीसाठी सोलापूर महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला घंटागाड्यांद्वारे ध्वनिफीतीच्या माध्यमातून विषारी मद्याचे दुष्परिणाम आणि अवैध मद्य निर्मितीबाबत माहिती प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांना होणारा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यासाठी महावितरणला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयानं संयुक्त कारवाई करून अधिकृत किंवा अनधिकृत वीज जोडण्या तात्काळ तोडण्यात येणार आहेत. मिथेनॉलचे उत्पादन, खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरणावरही प्रशासनाचं विशेष लक्ष केंद्रित आहे. अन्न व औषध प्रशासनाला संबंधित पुरवठादारांच्या व्यवहारांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. कोणत्याही प्रकारचा संशयास्पद व्यवहार अथवा बेकायदेशीर वापर आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे. सोलापूर विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जनहितार्थ जाहीर आवाहन. नागरिकांनो सतर्क राहा. आपल्या भागातील विनापरवाना अवैध दारू धंदे, हातभट्टी दारू धंदा, टपरी, ढाबा इत्यादी ठिकाणी मिळणारी दारू ही जीवितास धोका निर्माण करते. अशा दारूमध्ये विषारी रसायन म्हणजे मिथेनॉल युक्त मिश्रण असते. अशी विषारी दारू प्राशन केल्याने डोळे, किडनी निकामी होतात, माणूस कोमात जातो. नक्की अशी दारू सेवन केल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी सोलापूर आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनहितार्थ जाहीर आवाहन. नागरिकांनो सतर्क राहा. आपल्या भागातील विनापरवाना अवैध दारू धंदे, हातभट्टी दारू धंदा, टपरी, ढाबा इत्यादी ठिकाणी मिळणारी दारू ही जीवितास धोका निर्माण करते. अशा दारूमध्ये विषारी रसायन म्हणजे मिथेनॉल युक्त मिश्रण असते. अशी विषारी दारू प्राशन केल्याने डोळे, किडनी निकामी होतात, माणूस कोमात जातो. नुकतीच अशी दारू सेवन केल्याने जीवितहानी झालेली आहे. याद्वारे सूचना की अशा अवैध दारू धंद्याची माहिती कळवा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. माहिती करता संपर्क क्रमांक आहे टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999. व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33. दूरध्वनी क्रमांक 0217 231 2376. नागरिकांनो सहकार्य करा. अवैध दारू धंदे, दारू विक्री, दारू वाहतूक यांची माहिती द्या. जिल्हा प्रशासन आहे तुमच्या साथीला. धन्यवाद. नमस्कार, मी सौरभ बाळकृष्ण आदाटे, उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर. 28 मे रोजी पुणे येथे घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी दारूच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी अवैध दारू निर्मिती, विक्री याच्या विरोधात मोहीम तीव्र स्वरूपाची केलेली आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये पोलीस विभाग, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच तलाठी, पोलीस पाटील यांच्या सर्वांच्या समन्वयाने दारू विरोधीची मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाईल. 29 मे ते 2 जूनच्या दरम्यान सुमारे 72 गुन्हे नोंदवून 58 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण
जवळपास 45,000 लिटरचे रसायन जप्त केलेले आहे. त्यासोबत 3,715 लिटरचे हातभट्टी दारू ही जप्त केलेली आहे आणि असा एकूण 25 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या बाईटच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे कोणतीही अवैध दारूविषयीची माहिती असेल तर ती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी. बातमी देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल आणि अवैध दारू निर्मिती आणि विक्री संबंधित शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाणार आहे.